हॅलो गाईज, कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आजचं मोसम मस्ताना आणि पहिला मिरगाचा पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कारण असं वाटतंय की तुम्ही बघू शकता संपूर्ण असा वादळ वगैरे सुटलं आहे आणि वातावरण पूर्ण चेंज झालेलं आहे ब्लर इफेक्ट लावल्यामुळे। परंतु मी तुम्हाला दाखवतो तर पूर्ण वातावरण चेंज झालं आहे आणि कशा प्रकारे कोकणामध्ये पहिला पावसाचा क्षण असतो। आणि हा मान्सून पूर्व पाऊस नाही, हा मान्सून येतोय आपल्या कोकणामध्ये। तर चला तर बघूया। कर्नाटकामध्ये कालच आलेला आहे आणि आज सांगायची गोष्ट म्हणजे महाराष्ट्र आणि आपल्या देशभरात राजकीय विश्लेषण चालू आहे। भारताचे पंतप्रधान कोण होणार याचं वादळ येत आहे आणि त्याच वादळाबरोबर पावसाळी वादळ पण आपल्या कोकणामध्ये दाखल होत आहे। तुम्ही पाहू शकता पूर्ण वातावरण असं चेंज झालेलं आहे आणि या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आपण आता पहिला पाऊस कोकणातील बघणार आहोत। तर चला तर आता आपण अशा प्रकारे पावसाचा आनंद घेऊया। कधी पाऊस येतोय असं झालेलं आहे। खूप गरमीने हैराण झालेत आणि याचं कारण आपणच आहोत। बऱ्याचशा हीट वाढली आहे, झाडं तुम्ही पाहू शकतात। जर तुम्ही हायवेचा आमचा लुक बघितलात तर झाराप नाही राहिलेला आहे, कुठेतरी झाडं दिसत आहेत, नाही तर संपूर्ण ह्या पट्ट्याला जी झाडं होती ती झाडं तोडली गेली होती। तर तुम्ही पाहू शकताय आणि अजूनही काम वाढल्यामुळे ही पण झाडं जातील याची भीती निर्माण झालेली आहे। अशा प्रकारे तर पावसाचं पूर्ण वातावरण झालेलं आहे आणि मी थोड्याच वेळात तुम्हाला पावसाचं वातावरण दाखवणार आहे। म्हणजे पाऊस कोकणामध्ये कशा प्रकारे येतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे। तो संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। ही कोकणातली जी हिरवळ आहे ती तुम्हाला इकडेच अनुभवायला मिळणार, परंतु अशा प्रकारे हायवेला थोड्या दिवसात झाडं नसल्यामुळे अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं आणि वादळ जास्त प्रमाणात घोंगावत आहे। पक्षी ते तुम्ही पाहू शकता। मी आता तर तुम्ही बघू शकता इथे एक पक्षी ओरडतोय। तर ही आमची तांबूक आहे छोटीशी, पावसाचा आनंद घेण्यासाठी थांबले इकडे। पाऊस भरतोय परंतु अजून आला नाहीये। आटसून बोंडू बिंडू लागलेले तुम्ही बघू शकता इथं। तर हे बघा अजूनही बोंडू बिंडू लागतात आणि आज जर पाऊस पडलो तर आपण काजी भाजूयाच। काजी भाजूचा विषय असाच आपल्याकडे। पाण्याची पातळी तुम्ही बघू शकता। तर ही आमच्या बाजूला विहीर आहे आणि तुम्ही बघू शकता तिथे पाणी अजूनही आहे, कारण जास्त कोण पाणी वापरत नाही। परंतु बाकीच्या ठिकाणी गेलो बघायला तर विहिरीमध्ये पाणीच नाही आहे आणि त्यामुळे पाण्याची कमतरता कोकणामध्ये जास्त। काकांची विहीर दाखवते तर इकडे पण पाणी सोडलेला बोरिंगेचा, पाणी खूप कमी झालेला। नेवली सर्व ज्यांनी आधी पेरलो, कारण मध्ये एक पाऊस गेलो, पाऊस मान्सून पूर्व पाऊस पडान गेलो, त्यामुळे अशा प्रकारे ह्या भिजवल्यामुळे थोडासा तरव दिसता। पण हे पावसाची गरज आहे। विहिरी दाखवत आहे, विहिरी म्हणजे आमच्याकडे बावडे म्हणतात। तर बावडेत पाणी हा काय नाही तर बघूया। आता 2 ठिकाणी तर पाणी बघितलं कमीच होतं। तर आता आम्ही या विहिरीच्या पाणी बघू जातो
पाण्याची गरज आहे सध्या. आणि बघूया हाय पण थोडासा ह्या सुद्धा थोडासा सोडलेला पाणी. खरं तर पाणीच नाही आपल्या इकडे. आणि या ठिकाणी जो या इकडचं तुम्ही हा बघू शकता लूप हाय पण सर्व घातलेलो. कोकणात आमच्या लय लवकर घालतात कारण चतुर्थीच्या आधी सगळं तरव बिरव लावून जाऊचं. आणि बारीक बारीक पाऊस पडता. मोठो जरा पाऊस येऊ तरच जरा गरमीन जरा कंटाळलेले लोक शांत होते ना. पाऊस येता वा. गौरांग खुश झालेला आहे पाऊस येता म्हणून. आणि मस्त वाटतं गौरांगा. काय वाटतं तुका तड नको विहिरी. आणि पाऊस येता हे हाय पडता पाऊस होय बारीक पडता ना. काय पाऊस पडता पडता आपण गरे पण भेटलेले आहेत. गरे खाऊया बघूया. खा म्हणे दाखव म्हणे खाताना आधी खा. तसाच खा. आणि गडगडला चल जाऊया. खा तू. हा तू कोकणातलं गोरे खाऊ येणार ना. बाबांका देत्या तुम्ही येतात आमच्याकडे. हा चला तर घराकडे चला. चल बाय कर इकडे तोंड दाखव तोंड दाखव. हा पाऊस इलो पडता. बाय बाय करा. राऊत की राणे सांग. राऊत राऊत की राणे. राणे ना काय राऊत राऊत राऊत. हा बघूया मग विनायक राऊत विजयी होणार तर होय. असा तो जोर थोडस कमी दिसता होय तसं दिसणार ना. तुमका मी दाखवते रस्त्यावर जाऊन. पहिलो पाऊस बारीक बारीक पडता हा. आणि तुमका मी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावर सध्या तरी कोण रेनकोट घेऊन येऊ नाही. अजूनही पाऊस येतो की नाही. जसा राजकीय क्षेत्रामध्ये कोण येताला ह्या अजून ठराक नाही त्याप्रमाणे पाऊस अजून येता की नाही अशी झाल्यामुळे बरेच जण भिजत जातात. कोणी कोणी रेनकोट जे लांब फिरा गेले त्यांच्याने आणले तर बघू शकतात थोडासा पावसाचं वातावरण झालेला आणि थोडे असेच फिरतात. आणि इकडे बारीक बारीक पाऊस पडता. अरे आपले सबस्क्रायबर रस्त्यावरून हात दाखवतात. आणि हे बघा अशा प्रकारे रेनकोट न घेऊन येणारे आणि पावसाचा जोर वाजलेला कोण कोण छत्री वित्री घेऊन जातात. तर इकडचं वातावरण तुम्ही बघू शकता. आणि या पावसाची गरज आहे. चला तर मी तुमका आता भजी भाजवण्याचा किंवा काजी भाजूनची. आणि आता थोडासा पावसाचा जोर वाढलेला आहे. जा आणि धावत येत बाय पुढे. आणि गौरांग त्याच्या अंघोळ करता. अरे वा तुका गौरांग थंड पाऊस होय ना. पहिल्या पावसाचा आनंद घेताना गौरांग आमचा. वा चल ये गौरांग छत्री घेतलेली आहे आणि पावसाच्या ह्याच्यामुळे तो भिजत जाता. छत्री पण जुनी झाली. बाय बाय कर. हा छत्री घेऊन ये आमची. कधी कधी आणतलं छत्री. पाऊस गेलो काय ना आधी घेऊन ये.